श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हृदयस्पर्शी कथा या माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मागील कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. गुरूंची खरी कृपा काय असते हे तुम्हाला आज या कथेत पाहणार आहोत. ही कथा आहे एका साध्या माणसाची जो स्वामींच्या कृपेने थेट संत बनला. स्वामींनी फक्त डोक्यावर पादुका ठेवल्या आणि एका माणसाचं संपूर्ण आयुष्यच बदललं. एकदा अक्कलकोटमध्ये एक मोठा प्रश्न उभा राहिला. स्वामी संतांच्या गादीवर कोण बसणार? सेवेकरी चिंतत होते. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न, स्वामी आता योग्य वारसा कोण? तेव्हा सर्वजण स्वामींजवळ गेले. स्वामी शांत बसले होते, डोळ्यात गूढ तेज, आणि ते म्हणाले, अनेक सेवेकरी आहेत पण अजून मला योग्य व्यक्ती दिसला नाही. हे ऐकून सगळे थोडे निराश झाले. पण स्वामींनी पुढे काय म्हणाले, योग्य वेळ आली की आम्ही स्वतः त्या व्यक्तीची निवड करू. आणि अचानक ते विचित्र शब्द बोलू लागले, मोरपंखा मोरपंखा. रात्रंदिवस तेच शब्द, पण कोणालाच त्याचा अर्थ समजत नव्हता. दरम्यान कोकणात एक साधा अज्ञानी माणूस राहत होता. त्याचं नाव दादा. तो अशक्त होता, आजारी होता आणि जीवनाला काहीच दिशा नव्हती. स्वामी संतांच्या निधनाची बातमी त्याला समजली. तेव्हा काकूबाईंनी त्याला अक्कलकोटला आणलं. दादांची अवस्था पाहून काकूबाईंनी स्वामींना विनंती करू लागल्या, स्वामी याच्यावर कृपा करा, हे बाळ खूप अशक्त आहे. स्वामी फक्त हसले आणि म्हणाले, याला 4 वेळा जेवायला द्या, सगळं ठीक होईल. आणि चमत्कार झाला. काही दिवसातच दादा पूर्ण बरा झाला. ही होती स्वामींची कृपा. यानंतर त्याच्या गावामध्ये एक मोठा मठ बांधण्यात आला आणि तिथे स्वामींच्या पादुका स्थापण्यात आल्या. स्वामी म्हणाले, दादाला आमच्या सोबत पाठवा. काकूबाईंना काळजी वाटली, तो अजून अज्ञानी आहे. पण स्वामी म्हणाले, आम्ही त्याची काळजी घेऊ. आणि शेवटी दादा गेले. पादुका स्थापना झाली आणि दादा परत आले. पण इथे कथा संपत नाही. खरा बदल तर आता सुरू होणार होता. दादाला मुंबईला पाठवण्यात आलं गादीवर बसवण्यासाठी. पण दादांचं मन तयार नव्हतं. त्याला हे सगळं मान्य नव्हतं. मग त्याला परत स्वामींकडे आणलं आणि तो भजन करू लागला, तंबुरे हातात, मन पूर्णपणे भक्तीत रमलेलं. तेव्हा तो क्षण आला. स्वामींनी आपल्या पादुका घेतल्या आणि दादांच्या डोक्याला लावल्या आणि त्या एका स्पर्शाने सगळं बदललं. दादांच्या हृदयात ज्ञानाचा प्रकाश प्रकट झाला. अज्ञान नष्ट झालं. तो पूर्णपणे बदलला. तो भजनात इतका रमला की त्याला स्वतःचाही विसर पडला. अहंकार नाहीसा झाला. तो होता गुरुकृपेचा चमत्कार. पण हे पाहून काकूबाई घाबरल्या. त्या म्हणाल्या, स्वामी तुम्ही काय केलं? पण स्वामी शांत होते. दादा गोसावी बनला. दुसऱ्या दिवशी त्याला भिक्षा मागायला पाठवलं. हे पाहून काकूंच्या हृदय तुटलं. त्या रडत स्वामींच्या चरणी पडल्या. पण स्वामींनी दादाला एक वेगळंच काम दिलं. तुझ्या आईकडे भिक्षा माग. दादा आपल्या आईकडे गेले आणि रागाला ती म्हणाली, हे काय चाललं आहे? लोक काय म्हणतील? पण दादा शांत होते. तो म्हणाला, आई मला आता या जगात सुख नको. हे ऐकून आईचं मन दुखवलं. पण ती शांत झाली आणि दादा पूर्णपणे स्वामींच्या भक्तीत रमला. काही दिवसांनी तो मुंबईला गेला आणि स्वामी संतांच्या गादीवर बसला. एक अज्ञानी माणूस आज एक महान संत झाला होता. हे सर्व कशामुळे? फक्त गुरूंची कृपामुळे. म्हणूनच या कथेतून आपल्याला एक गोष्ट शिकवते, गुरूंची कृपा असेल तर कोणताही माणूस जीवनात मोठा बदल करू शकतो. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. श्री स्वामी समर्थ.